नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? शरद पवारांनी राज्य सरकारला हा सवाल विचारलाय. जरांगेंना विरोध करणारे हाकेंशी चर्चा करतात, त्यामुळे गैरसमज पसरतो असं पवारांनी म्हटलंय. तर सरकारनं जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र चर्चेसाठी बोलवावं. आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू असंही पवार म्हणाले. सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं, चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगेंना बोलवा. ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं नाव हाके ना, ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा. आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू.